नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। बघा, आपण आजच्या तासिकेमध्ये आपण व्याकरणाच्या आणि शब्द विचाराच्या पहिल्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत। आपण आजच्या लेक्चरमध्ये शब्दाची पहिली जात जिचं नाव आहे नाम, तर ही आपण महत्त्वपूर्ण करणार आहोत। बघा, कालच्या भागामध्ये शब्दाच्या जातीवर आपण इंट्रोडक्शन माहिती अभ्यासलेली होती। आज आपण शब्द विचारामध्ये शब्दाची पहिली जात, ज्या आपल्या शब्दाच्या 8 जाती आहेत त्यापैकी पहिली जात आपण आजच्या तासिकेमध्ये पूर्ण करण्याचे प्रयत्न करूयात। बघा, मी तुम्हाला काल तशी त्या नामाबद्दल माहिती दिली होती की नेमकं नाम कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं, बरोबर आहे। तर प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना, प्राण्यांना, स्थळांना दिलेलं जे काही नाव असते तर त्याला आपण व्याकरणामध्ये नाम असं म्हणत असतो। नाम हा घटक किंवा नाम हा शब्द ॲक्च्युअली तो तत्सम आहे, अर्थात तो संस्कृत भाषेतील शब्द आहे। नाम हा शब्द जेव्हा मराठीमध्ये येतो तेव्हा त्याच्यात अपभ्रंश येऊन म्हणजे होतो आणि मराठीमध्ये नाम हा शब्द म्हणण्याऐवजी आपण नाव हा शब्द उच्चारत असतो। म्हणजे नाम हा तत्सम आहे तर नाव हा तद्भव शब्द आहे असं मला सांगायचं होतं। तर ॲक्च्युअली या नामाची व्याख्या तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातं आणि नेमकं नामाचे प्रकार काय आहे, त्याचे काही गुणधर्म वैशिष्ट्य आढळते का, तर हे सर्वच्या सर्व आपण आजच्या तासिकेमध्ये आपण पूर्ण करण्याचे प्रयत्न करूया। आज नाम ही पहिली शब्दाची जात असल्याने एकाच लेक्चरमध्ये आपण त्याला पूर्ण करण्याचे प्रयत्न करू। त्याचं कारण असं आहे कारण ते एकदम बेसिक आहे। फक्त जी तुमच्याकडे माहिती नाही ती माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइडेड करण्याचे प्रयत्न करतो आणि हे तुम्ही विशिष्ट पद्धतीनेच लक्षात ठेवण्याचे प्रयत्न करावे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने काय होईल, व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सुद्धा कळणार आहेत। बघा, आता सर्वात महत्त्वाचं नाम म्हणजे काय, त्याची व्याकरणिक दृष्ट्या व्याख्या तुमच्या पेपरमध्ये वारंवार आपल्याला विचारत असते। मग आपल्याला ही व्याख्या माहिती असणे तेवढंच काय महत्त्वपूर्ण आहे। तर म्हणजे नाम म्हणजे काय मी पहिले सुरुवातीला समजून सांगतो। बघा, तर नाम हे दृश्य किंवा अदृश्य स्वरूपामध्ये असू शकते, म्हणजे डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तू, प्राण्यांनाच आपण नाम म्हणायचं असं नाही। नाम हे दृश्य किंवा अदृश्य स्वरूपामध्ये असू शकते। इथं तुम्हाला बघा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, इथं काही फोटो दिसत आहे। या फोटोमध्ये तुम्हाला काही असे नावं आहे की जे तुम्ही अदृश्य स्वरूपामध्ये बघता। म्हणजे कसं, बघा, हे बघा, हे भूत आहे जे अदृश्य आहे, बरोबर आहे। जरी भूत असेल पण हे भूत एक प्रकारचं नावच आहे, मग ते दृश्य किंवा अदृश्य असो पण त्याला व्याकरणामध्ये नाम म्हटलं जातं, एवढं मात्र सत्य आहे। इथं बघा, तुम्हाला परी दिसत आहे। परी हे एक अदृश्य नाम आहे, पण ते नेमकं अदृश्य जरी असेल पण ते व्याकरणामध्ये नामच आहे। इथं बघा, तुम्हाला स्वप्न दिसत आहे। स्वप्न हे अदृश्य आहे पण स्वप्न ऍक्च्युअली ते नाम आहे। त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला अप्सरा दिसते। हे अप्सरा अदृश्य आहे परंतु ते व्याकरणामध्ये नामामध्ये मोडलं जातं। म्हणजे बघा, परी, भूत आहे का नाही, स्वप्न, त्यानंतर अप्सरा, हे जे काही इथं तुम्हाला फोटो दिसत आहे तर हे सुद्धा एक नामच आहे। आता दृश्य स्वरूपातले बघा, इथं बघा तुम्हाला एक वाघ दिसतोय, हे बघा हे घर दिसते आहे का नाही, हे बघा हा राक्षस आहे जो अदृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला दिसतोय, हे बघा हा मुलगा आहे। तर बघा, दृश्य किंवा अदृश्य स्वरूपामध्ये असणारे संपूर्ण घटक हे नामामध्ये गिनले जातात। तुम्हाला नाम म्हणजे काय समजलं असेल। एका थोडक्या भाषेमध्ये जर मला नामाची व्याख्या जर तुम्हाला पटवून द्यायची असेल तर मी तुम्हाला असं म्हणेल की डोळ्याने दिसणाऱ्या किंवा एखादी अदृश्य स्वरूपामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू आहे तर त्यांना आपण नाम म्हणायचं। व्याकरणामध्ये वस्तू या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर तो खूप व्यापक आहे। वस्तूमध्ये, व्याकरणामध्ये वस्तूची जर व्याख्या पाहिली तर त्या वस्तूमध्ये सजीव आणि निर्जीव या दोन्ही घटकाचा समावेश होत असतो। व्याकरणिक दृष्ट्या या नामाची जर तुम्ही व्याख्या जर बघायला गेले तर त्याची व्याख्या अशी करू शकतो, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना म्हणा, व्यक्तींना म्हणा किंवा स्थळांना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेले जे काही नाव आहे तर त्याला आपण काय म्हणायचं, नाम म्हणायचं। केवळ वस्तू, प्राणी आणि स्थळ म्हणजे नाम नाही, तर त्यांच्यामध्ये जे काही गुणधर्म आढळतात तर त्या गुणधर्मांना सुद्धा काय म्हणायचं आहे, नाम म्हणायचं आहे। असं आपल्याला नामाची व्याख्या करता येतं। जसं बघा, आईचा जो काही स्वभाव आहे तर तो मायाळू असतो। याचा अर्थ मायाळू हे काय आहे, आईमध्ये असणारा स्वभाव आहे। आईमध्ये असणारा काय आहे, तो स्वभाव आहे। म्हणजे स्वभाव हा आईमध्ये आहे की नाही, तर जे काही गुणधर्म आहे, एखाद्या नामामध्ये जो काही गुणधर्म आढळतात तर त्याला सुद्धा नामच म्हणायचं आहे असं त्या व्याख्येवरून लक्षात येते। आता इथं बघा, तुम्हाला हे जे काही नाम दिसते तर या नामाचे प्रामुख्याने 3 प्रकार आपल्याला दिसून येतात। नामाचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम, नामाचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम आणि नामाचा तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे भाववाचक नाम। तर एक एक आपण नामाचा व्यवस्थित पद्धतीने काय करूया, अभ्यास करू। आता नेमकं सामान्य नाम नेमकं म्हणायचं कशाला, हा जो काही नामाचा पहिला प्रकार आहे ज्याचं नाव आहे सामान्य नाम, त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रोनाउन असं म्हणत असतो।
आता सामान्य नाम नेमकं म्हणायचं कशाला हे फार समजून घ्या. नामाची व्याख्या जर तुम्हाला समजलेली असेल तर नामाचे जे 3 प्रकार पडतात, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, तर त्यातला जो पहिला प्रकार आहे ज्याला आपण सामान्य नाम असं म्हणत असतो तर तो आपण अभ्यासायला घेऊ. सामान्य नाम म्हणजे नेमकं काय बघा, एकाच जातीच्या सर्व वस्तूंना. आता एकाच जातीच्या म्हणजे काय, तर जात म्हणजे एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू. मी तुम्हाला काल एक उदाहरण देऊन समजून सांगितलं होतं. हा जो काही पेन आहे म्हणजे याच्यासारखी दिसणारी कोणतीही वस्तू असेल याचा अर्थ ती एकच, म्हणजे त्या ज्या काही गोष्टीला, त्या वस्तूला जे नाव दिलं जाईल यासारखी दिसणारी, तर तो लेखणी म्हणून ओळखण्यात येईल. म्हणजे त्याला एकसारखी, म्हणजे एकाच जातीचे शब्द असं आपण म्हणत असतो. बघा, मग सामान्य नामाची व्याख्या पेपरमध्ये विचारत असते तर ही व्याख्या व्यवस्थित पद्धतीने आपल्याला आली पाहिजे. बघा, एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील समान गुणधर्मामुळे. समान गुणधर्म म्हणजे नेमकं काय, हे बघा, हे दिशाले कशी आहे, हे बघा, हे दिसाला अशी आहे, बरोबर, आणि समोर इथं बघा नीप आहे, म्हणजे याचा समान गुणधर्म आहे. बघा, एकाच जातीच्या सर्व वस्तूंना समान गुणधर्मामुळे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्यांना व्याकरणामध्ये सामान्य नाम असं म्हटलं जातं आणि यावरून संपूर्ण जातीचा काय होतो, बोध होतो. सामान्य नाम म्हणजे नेमकं काय, तर सामान्य नाम हे एका विशिष्ट जातीचं नसते किंवा विशिष्ट प्राण्याचं किंवा विशिष्ट वस्तूचं नसते. सामान्य नामावरून आपल्याला संपूर्ण जातीचा बोध होत असतो. जिथं संपूर्ण जातीचा बोध होतो त्याला आपल्याला सामान्य नाम म्हणायचं आहे असं या व्याख्येमध्ये आपल्याला दिसून येते. मग मी तुम्हाला एक व्यवस्थित पद्धतीनं उदाहरण देऊ तुम्हाला समजून सांगतो. बघा, असे 2 काठ, 2 तीर दिसले आणि त्याच्यामध्ये वाहतं पाणी दिसलं तर अशा याला रचनेला आपण नदी म्हणायची. काय म्हणायचं, नदी म्हणायचं असं म्हणून दिलं. जर अशा पद्धतीची जर रचना असेल तर अशा रचनेला आपण नदी म्हणायचं. आता पुन्हा जर मला इकडं अशी रचना दिसली तर मी याला आता तलाव म्हणू शकत नाही. तर या दोघांमध्ये समान गुणधर्म दिसते की नाही, याला 2 काटा आहे, इथे सुद्धा प्रवाह आहे, इथे सुद्धा प्रवाह आहे. तर जिथं जिथं असे समान गुणधर्म असते तर समान गुणधर्मामुळे जे नाव वस्तूला किंवा प्राण्याला देण्यात येतं तर त्याला आपण व्याकरणामध्ये सामान्य नाम असं म्हणत असतो. या दोघांमध्ये एक समान गुणधर्म आहे, 2 काठ आणि प्रवाहाचा, म्हणून अशा रचनेला आपण काय म्हणत असतो, आपण अशा रचनेला सामान्य नाम असं म्हणत असतो. समजलं सामान्य नाम म्हणजे काय, तर सामान्य नामामध्ये एका जातीचा बोध होतो, बरोबर आहे. बघा, आता इथं बघा, हे पर्वत आहे, जगामध्ये असंख्य पर्वत आहे, रॉकी पर्वत आहे, अँडीज पर्वत आहे, माउंट एव्हरेस्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडे कंचनगंगा आहे, अरवली पर्वत आहे, सह्याद्री पर्वत आहे, निलगिरी पर्वत आहे, पर्वत असंख्य आहे. याचा अर्थ जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तूचा बोध होतो, प्राण्याचा बोध होतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, तर तेव्हा त्याला आपण सामान्य नाम म्हणत असतो. पर्वत म्हटल्याच्या नंतर तुमच्या डोळ्याच्या समोर एक फक्त विशिष्ट चित्र समोर राहते, हे बघा यासारखं. परंतु मी जेव्हा तुम्हाला सातपुडा पर्वत म्हटलं की नाही तर लगेच तुम्हाला तिकडे एमपी मध्ये असणारा तो पर्वत तुम्हाला दिसून येतो, बरोबर आहे की नाही. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर म्हणजे कोणतं, धूपगड आहे का नाही. तर लगेच तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सातपुडा पर्वत म्हटलं की तुम्ही नक्कीच सातपुडा पर्वतावरच जाणार, तुम्ही माउंट एव्हरेस्टवर जाणार नाही. म्हणजे पर्वत म्हटलं तर पर्वत म्हटल्याच्या नंतर तुम्हाला असंख्य पद्धतीचे असे जे काही उंचवटा त्रिकोणाकृती भाग दिसत आहे तर अशा घटनेला आपण काय म्हणायचं आहे, सामान्य नाम म्हणायचं आहे. बघा, पुस्तक, आता पुस्तक म्हटल्याच्या नंतर असंख्य असे आहे पण डोळ्याच्या समोर एक विशिष्ट पुस्तकाचं नाव येत नाही आहे. तर जेव्हा या पद्धतीने असते तेव्हा त्याला आपण सामान्य नाम म्हणायचं. फुलांची नावं म्हणा, प्राण्याची नावं म्हणा, आहे का नाही, भूत असेल, राक्षस असेल, परी असेल, अप्सरा असेल, हे बघा वरचे हे सर्वच्या सर्व दृश्य स्वरूपात आहे, वास्तविक स्वरूपात आहे. पण खाली जे काही नावं लिहिलेले आहे, भूत, राक्षस, परी आणि अप्सरा, तर हे अदृश्य नावं आहे. अदृश्य नावं हे जे दिसत आहे तुम्हाला तर ते सुद्धा काय आहे, सामान्य नाम आहे. आता मी तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणावरून व्यवस्थित पद्धतीनं सामान्य नाम नेमकं ओळखायचं पद्धत किंवा नेमकं सामान्य नाम म्हणजे काय तर याची थोडक्यामध्ये माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने काय होईल समजेल. बघा, समजा मी तुम्हाला मुलगा म्हटलं तर आता जगामध्ये केवळ रतन नावाचाच मुलगा नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजू आलं असेल की मुलामध्ये अनेक पद्धतीचे तुम्हाला इथं दिसत असेल, बरोबर. हा, मुलगा असेल हे सामान्य नाम झालं, बरोबर आहे. मी म्हटलं तुम्हाला नदी हे सामान्य नाम झालं, मी तुम्हाला म्हटलं पर्वत हे सामान्य नाम झालं, मी म्हटलं तुम्हाला सण हे सामान्य नाम झालं, मी म्हटलं तुम्हाला वार हे सामान्य नाम झालं, मी म्हटलं आंब्याच्या झाडाची काय असते, आंबराई, मग हे सुद्धा सामान्य नाम झालं. मी म्हटलं तुम्हाला समिती, मग समिती कोणतं नाम झालं, सामान्य नाम झालेलं आहे, बरोबर आहे. मी म्हटलं तुम्हाला काका, आहे का नाही, मी म्हटलं तुम्हाला मामा, मी म्हटलं तुम्हाला तात्या, हे जे काही तुम्हाला नावं दिसत आहे तर हे सर्वच्या सर्व काय आहे, सामान्य नाम आहे. मी जर म्हटलं तुम्हाला वाघ, बरोबर आहे, वाघ हे काय आहे, सामान्य नाम.
तुमच्या मनामध्ये शंका येऊ नका देऊ, सर वाघ म्हटल्याच्या नंतर ते विशेष नाम झालं, म्हणजे वाघ म्हटल्याच्या नंतर हे विशेष नाम नाही का? मला सांगा, वाघ एकच असते का? नाही, अनेक. पण वाघामध्ये सुद्धा प्रजाती असते, आहे का नाही? मग विशिष्ट प्रजातीचं नाव जेव्हा घेऊन आपण उल्लेख करत असतो की नाही, तर तेव्हा ते विशेष नाम असते. पण वाघ म्हटल्याच्या नंतर माझ्या डोळ्याच्या समोर काळे पट्टेवाला, पांढरे पट्टेवाला, लाल पट्टेवाला कोणताही येऊन जाईल. म्हणजे इथं एकापेक्षा जास्त वस्तू, व्यक्ती, प्राण्याचा बोध होतो आहे. मग जिथं एकापेक्षा जास्त व्यक्ती, प्राण्याचा बोध होतो की नाही, तर अशा वेळेस त्याला आपण काय म्हणायचं आहे? तर अशा वेळेस त्याला आपण काय म्हणतो? सामान्य नाम म्हणतो. आता तुम्ही म्हणाल काका, आता काका म्हटल्याच्या नंतर आपल्या वडिलांचे भाऊ म्हणजे लहान भाऊ त्यांनाच आपण काका म्हणतो का? मग काका या शब्दामध्ये तुम्हाला फक्त एकाच याचा बोध होतो का? नाही, तर काका शब्दामध्ये अनेकांचा बोध होतो. लक्षात आलं तुम्हाला? तर हे फार महत्वाचं आहे. आता समोर जर तुम्ही पाहतो म्हटलं बघा हे समिती, किंवा मी जर तुम्हाला म्हणतो म्हटलं बघा फुल, आता हा फुल बघा शब्द फुल. आता फुल म्हटल्याच्या नंतर जगात अनेक आहे, गुलाब आहे, जास्वंत आहे, बरोबर आहे का नाही? मोगरा आहे, कमळ आहे, असंख्य पद्धतीचे फुलं आहे, म्हणून ते सुद्धा काय झालं? ते एक सामान्य नाम झालेलं आहे. पण मी जर तुम्हाला म्हटलं गुलाब, मग आता हे गुलाब म्हणजे काय झालं? विशेष नाम झालं का? तर हे गुलाब म्हणजे विशेष नाम नाही, तर हे सुद्धा एक सामान्य नामच आहे. बाबा तुम्ही आताच म्हणत आहे सर हे फुल म्हणजे सामान्य नाम आहे, मग गुलाब म्हणजे विशेष नाम नाही तर कसं? तर गुलाब हे विशेष नाम नाही. गुलाबामध्ये प्रजाती आहे, पांढरा गुलाब, लाल गुलाब, पिवळा गुलाब, आहे का नाही? अशा पद्धतीच्या प्रजाती आहे. जेव्हा विशिष्ट तुम्ही एखाद्या फुलाचाच उच्चार करता पांढरा गुलाब, तेव्हा ते विशेष नाम आहे. पण गुलाब असं म्हटल्याच्या नंतर ते सामान्य नाम येऊन जाईल, आहे का नाही? म्हणजे फुलांची नावे हे सुद्धा काय असतात? सामान्य नामामध्ये आपल्याला दिसून येतात. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे हे अशा पद्धतीनं तुम्हाला ओळखता येणे गरजेचं आहे. तर इथं एकापेक्षा जेव्हा जास्त वस्तू, व्यक्ती किंवा प्राण्याचा बोध होतो त्याला आपण काय म्हणायचं? सामान्य नाम म्हणायचं आहे. हे होतं सामान्य नाम. तुम्हाला विशिष्ट पद्धतीने ओळखता येत असेल. बघा आता हे बघा देश असेल, देशाला आपण राष्ट्र म्हणत असतो, तर हे सुद्धा काय आहे? सामान्य नाम आहे, है का नाही? देशाच्या अंतर्गत राज्य येतात, राज्याच्या अंतर्गत काय येतात? जिल्हा येतात, जिल्ह्याच्या अंतर्गत आतमध्ये काय येतात? तालुका येतात, आणि तालुक्याच्या अंतर्गत काय येतात? गाव येतात, बरोबर आहे का नाही? जिल्ह्याला आपण शहरही म्हणू शकतो, बरोबर? तालुक्याला शहर म्हणू शकतो. तर हे सुद्धा जेवढे तुम्हाला इथं दिसत आहे, तर हे सर्वच्या सर्व सामान्य नाम आहे. जिल्हा एकच नाही, अनेकाचा बोध करून देतात, म्हणून हे सर्वच्या सर्व जे तुम्हाला इथं दाखवलेले आहे, तर हे सर्वच्या सर्व काय आहे? सामान्य नामामध्ये दिसून येतात. मन असेल, आहे का नाही? अदृश्य. त्याचप्रमाणे इथं मी भूत लिहिलं, आहे का नाही? मी तुम्हाला इथं राक्षस लिहिलं, हे अदृश्य नामे आहेत, बरोबर आहे? त्यानंतर मी तुम्हाला इथं अप्सरा लिहिलं, किंवा मी तुम्हाला इथं परी लिहिलं, तर हे सर्वच्या सर्व अदृश्य नाम आहे. मग हे सुद्धा एक पद्धतीचे काय आहे? सामान्य नाम आहे. क्लिअर झालं सामान्य नाम म्हणजे नेमकं काय? तर अशा पद्धतीने आपल्याला सामान्य नाम ओळखायचं असतं. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता मी जर तुम्हाला म्हटलं ग्रह, तर आता ग्रह, तर हे सुद्धा सामान्य नाम आहे. उपग्रह हे सुद्धा काय आहे? सामान्य नाम. एकापेक्षा जास्त वस्तू, व्यक्ती, प्राण्याचा, स्थळांचा बोध होतो, म्हणून ते सामान्य नाम. आता या सर्वच्या सर्व सामान्य नामाची महत्वाचे प्रकार आपल्याला दिसून येतात. आता जसं हे सामान्य नाम झालं, तर या सामान्य नामाचे दोन महत्वाचे प्रकार आहेत. तर ते प्रकार आपण व्यवस्थित पद्धतीने शिकून घेऊ. बघा सामान्य नामाचे दोन महत्वाचे प्रकार आहे. पहिला त्याचा प्रकार आहे तो म्हणजे पदार्थवाचक नाम, आणि दुसरा सामान्य नामाचा प्रकार आहे तो म्हणजे समूहवाचक नाम. तुम्हाला पेपरमध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न विचारत असतात की सामान्य नामाचे प्रकार किती? पहिला पदार्थवाचक आणि दुसरा कोणता आहे? तर तो आहे समूहवाचक. आता हे जे काही पदार्थवाचक आहे ना, तर याला दुसरं नाव आहे, ज्याला दुसरं नाव आहे द्रववाचक नाम. काय आहे? द्रववाचक नाम. मग नेमकं द्रववाचक नाम किंवा हे जे काही पदार्थ वाचक नाम आहे, तर त्याचा अर्थ काय होतो, किंवा नेमकं कोणत्या नामांना आपण पदार्थवाचक किंवा द्रववाचक नाम असं म्हटलं गेलं पाहिजे? तर बघा जे पदार्थ लिटर, मीटर किंवा ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये मोजले जातात, म्हणजे थोडक्या भाषेत जर तुम्हाला समजून सांगायचं असेल, ज्यांना मोजण्यासाठी परिमाणाची गरज असते. परिमाण याचा बघा, परिमाण याचा अर्थ होतो युनिट, एकक, आहे का नाही? आणि एक शब्द आहे परिणाम. परिणामचा अर्थ होतो रिझल्ट, बरोबर आहे का नाही? वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला उशीर झाला. उशीर झाला हा परिणाम आहे. मराठी भाषेमध्ये दोन शब्द फार महत्वाचे आहे, म्हणजे एकाच उच्चारासारखे आहे का नाही? जसं बघा परिमाण, परिमाणचा अर्थ काय होतो? तर युनिट, राशी, एकक. परंतु परिणामचा अर्थ काय होतो? तर रिझल्ट, बरोबर आहे? म्हणजे ज्या वस्तू किंवा ज्या व्यक्ती किंवा जे स्थळ किंवा असं म्हणा ज्यांना मोजण्यासाठी परिमाणाची गरज असते, त्यांना आपण द्रववाचक नाम किंवा त्यांना आपण पदार्थवाचक नाम म्हणायचं आहे. जसं बघा आता हे सोने आहे, सोने मोजण्यासाठी आपल्याला काहीतरी एकक वापरायचे, आपण सामान्य नाम म्हणायचं. आणि सामान्य नामाचा कोणता प्रकार? तर पदार्थवाचक. त्यानंतर बघा इथं तुम्हाला तांबे दिसत आहे, हे बघा इथं तुम्हाला दूध, दूध हे लिटर मध्ये मोजतं, बरोबर? हे बघा पाणी असेल, कापड असेल जे मीटर, सेंटीमीटर मध्ये मोजलं जाईल.
हे बघा ग असेल जे ग्रॅम किलोग्राम मध्ये मोजल्या जाईल, म्हणजे ज्या वस्तूंना मोजण्यासाठी परिमाणाची आवश्यकता असते अशा नामांना आपण पदार्थवाचक नाम असं म्हणत असतो, ज्याला आपण द्रववाचक नाम असं म्हणत असतो. हा सामान्य नामाचा पहिला उपप्रकार. त्याचा दुसरा उपप्रकार आहे सामान्य नामाचा, ज्याचं नाव आहे समूहवाचक सामान्य नाम. समूह म्हणजे याचा अर्थ होतो गट, बरोबर आहे. याचा अर्थ होतो संघ, समूह म्हणजे गट, बरोबर. मग आता तुम्हाला मराठी भाषेमध्ये बघा शब्द संग्रह वाचत असताना तुम्ही समूह दर्शक शब्द वाचत असता, बरोबर आहे की नाही. जसं पक्ष्यांचा काय असतो थवा, मेथीची काय असते जुडी, बरोबर आहे. लाकडांची काय असते मोळी, बरोबर आहे. त्यानंतर फुलझाडांचा काय असतो ताटवा. मग आता जेव्हा तुम्ही शब्द समूहामध्ये हे जे काही समूहदर्शक शब्द वापरत असता, तर हे समूहदर्शक जे शब्द असतात की नाही, तर ते सुद्धा एक प्रकारचे सामान्य नाम असतात. आणि सामान्य नामाचा कोणता प्रकार असतो, तर सामान्य नामाचा हा समूहवाचक नाम हा प्रकार असतो. म्हणजे बघा एकाच जातीच्या वस्तूचा, प्राण्याचा किंवा व्यक्तीच्या समूहाला जे एकत्रित नाव दिले जाते त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण समूहवाचक नाम असं म्हणत असतो. म्हणजे जसं बघा पक्ष्यांचा काय असतो थवा, मग थवा एक समूहाला दिलेले नाव आहे, म्हणजे ते समूहवाचक नाम. जसं सैनिकांची काय असते तुकडी आहे का नाही, सैनिकाची तुकडी किंवा काय असते पलटण असते, म्हणजे पलटण किंवा तुकडी हे समूहदर्शक नाम असल्याने त्याला म्हणायचं समूहवाचक नाम. हे बघा विद्यार्थ्यांचा काय असतो वर्ग, म्हणजे वर्ग हे विद्यार्थ्यांच्या समूहाला दिलेलं नाव, जे समूहाला दिलेलं नाव असते नाम आहे ना. तर हे सामान्य नामाची आपल्याला काही वैशिष्ट्ये पेपरमध्ये विचारले जातात, तर हे वैशिष्ट्य आपण व्यवस्थित पद्धतीने काय करून घेऊ, अभ्यासून घेऊ. आता हे जे काही सामान्य नाम आहे तर यांची वैशिष्ट्य आपल्याला नेमकं काय सांगता येतात बघा. आणि हे वैशिष्ट्य तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं लक्षात ठेवायची आहे, व्यवस्थित पद्धतीनं समजून घ्यायची आहे. बघा सामान्य नामाची काय वैशिष्ट्य आहे. सामान्य नाम हे जातीवाचक असते. कसं असते जातीवाचक, जाती याचा अर्थ होतो एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू. सामान्य नाम हे जातीसाठी असते, म्हणून सामान्य नामाला जातीवाचक नाम असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा सामान्य नामाला काय म्हणतात, जातीवाचक नाम असं म्हणतात. का बरं, कारण संपूर्ण जातीचे किंवा वर्गाचे असते, त्यामुळे त्याला जातीवाचक नाम असं म्हटलं जातं. हे फार महत्वाचं आहे सामान्य नामाच्या बाबतीमध्ये पहिलं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर बघा सामान्य नाम हे अनेक वचनी असते. बघा आपल्याकडे जे काही नामाचे 3 प्रकार आहे, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, तर या 3 नामापैकी फक्त आणि फक्त एकाच नामाचं अनेक वचन असते, म्हणजे एकच नाम अनेक वचनी असते, त्याचं नाव आहे सामान्य नाम. म्हणजे सामान्य नाम हे कसं असते अनेक वचनी असते, लक्षात ठेवा. पण त्याच्यामध्ये अपवाद आहे. जरी सामान्य नाम अनेक वचनी असेल, पण हे जे काही आपण पदार्थवाचक नाम शिकलो की नाही, तर हे पदार्थवाचक नामाचं अनेक वचन होत नाही. कसं, मुलगा बघा, मुलगा हे सामान्य नाम आहे, याचं अनेक वचन काय होणार आहे मुले. पण आता बघा इथं आहे पाणी, पाणी हे सामान्य नामच आहे. सामान्य नावाचा कोणता प्रकार आहे तो पदार्थवाचक. याचं अनेक वचन करून बघा, याचं अनेक वचन होत नाही. याचं कारण असं आहे सामान्य नाम जरी अनेक वचनी असेल, पण त्याच्यामध्ये अपवादात्मक आपल्याला एक उपप्रकार दिसतो, त्याचं नाव आहे पदार्थवाचक. त्याचं आपल्याला अनेक वचन करता येत नाही, लक्षात ठेवा. त्याचा तिसरा महत्वाचा, सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या सामान्य नामाला स्वतःचा स्वतंत्र आणि निश्चित अर्थ असतो. कसं मी तुम्हाला समजून सांगतो बघा. सामान्य नामाला स्वतःचा स्वतंत्र आणि निश्चित अर्थ असतो. बघा कसं, मी जर तुम्हाला म्हटलं मुलगा, आता मुलगा म्हटल्याच्या नंतर याला निश्चित काहीतरी अर्थ आहे. म्हणजे मुलगा म्हटल्याच्या नंतर तुमच्या समोर असं निश्चित काहीतरी एक विशिष्ट पद्धतीनं रचना दिसून येतील, बरोबर. पण आता बघा मी जर तुम्हाला म्हटलं ना, समजा मी म्हटलं तुम्हाला सागर, मी तुम्हाला काय म्हटलं सागर. सागर म्हटल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये मनाची द्विधा अवस्था होऊन जाते. कसं, सागर म्हटल्याच्या नंतर नेमकं मास्तरला सागर म्हणजे समुद्र म्हणायचं आहे की नेमकं सागर म्हणजे नेमकं एका मुलाचं विशेष नाव घ्यायचं आहे. इथं मनाची द्विधा अवस्था झालेली आहे. म्हणजे हे जे काही सागर आहे, मग या सागरला नेमकं तुम्ही कोणतं नाम म्हणणार, इथं तुम्हाला फॉल्ट पडते. म्हणजे हा सागर वास्तविक पाहता जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये वापराल तेव्हा त्याची नामाची व्यवस्थित पद्धतीनं जात अभ्यासाला येईल. परंतु हे सागर पर्टिक्युलर जरी विशेष नाव आपल्याला वाटत असेल आपण आपल्या सोयीसाठी, पण इथं सागरला स्वतःचा स्वतंत्र निश्चित असा अर्थ प्राप्त झालेला नाही. जसं मुलगा याला स्वतःचा स्वतंत्र अर्थ आहे, कारण मुलगा म्हटल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये म्हणजे तुम्हाला मला सांगा याला अर्थ प्राप्त आहे की याला अर्थ प्राप्त आहे, तर तुम्ही म्हणणार सर मुलगा या नामाला अर्थ आहे आणि मुलगा हे सामान्य नाम आहे, म्हणून सामान्य नामाला स्वतःचा स्वतंत्र आणि निश्चित अर्थ असतो. हे त्याचं तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्याचं चौथं वैशिष्ट्य असं आहे की हे जे काही सामान्य नाम आहे, हे सामान्य नाम आपल्याला विशेष नाम म्हणून आपल्याला वापरता येते. बघा लक्षात ठेवा बरं का,
हे सामान्य नाम जे आहे की नाही, तर हे सामान्य नाम आपण विशेष नाम म्हणून वापरू शकतो. सामान्य नाम हे विशेष नाम म्हणून कधी वापरू शकतो? जेव्हा ते सामान्य नाम एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्राण्याला म्हणा, जेव्हा उद्देशून आपण वापरतो तेव्हा ते सामान्य नाम विशेष नामाचं कार्य करते. इथं तुम्हाला हे लक्षात राहिलं नाही राहिलं तरी हरकत नाही. मी तुम्हाला नामाचे कार्य करणारे जे काही म्हणजे कोण कोण नामाचे कार्य करू शकतात तर हा घटक शिकवणार आहे. तर तिथे पुन्हा त्याचं रिपिटेशन होणार आहे. पण लक्षात ठेवा, हे सामान्य नाम विशेष नामाचं कार्य करते. कधी कार्य करते सामान्य नाम विशेष नामाचं? जेव्हा सामान्य नाम एका विशिष्ट प्राण्याला उद्देशून म्हटलं जातं. बघा, जसं शेजारची तारा शिक्षक आहे. आता शेजारची तारा, ऍक्च्युली तारा हे एक सामान्य नाम आहे का नाही? आकाशातले जे काही सर्वात महत्वाचे जे तारा म्हणजे काय? सूर्य हा एक तारा आहे जो स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करू शकतो, जो स्वयंप्रकाशित असते, त्याला आपण तारा म्हणत असतो, बरोबर? तर हा तारा, आता तारा म्हणजे एकच आहे आकाशात असं नाही, असंख्य तारे आहे. सूर्याला आपण ओळखतो म्हणून त्याचं नाव सूर्य दिलेलं आहे, बरोबर? तर ऍक्च्युली तारा हे एक सामान्य नाम आहे. पण या वाक्यामध्ये तारा इथं विशेष नाम म्हणून वापरलं. कसं? शेजारची तारा शिक्षक आहे म्हणजे ताऱ्याचा वापर या शिक्षका म्हणजे या एका महिलेसाठी उद्देशून केला. आणि जेव्हा एखादी सामान्य नाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी वाक्यात वापरलं जातं तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं असते? विशेष नाम म्हणायचं असते. तर असे 4 महत्वाचे वैशिष्ट्ये आपण सामान्य नामाच्या बाबतीमध्ये सांगू शकतो. आता एक महत्वाचा पॉईंट बघा, मी सामान्य नामाच्या बाबतीमध्ये सांगतो जो परीक्षेला आलेला होता. आता सामान्य नाम जे आहे ना, तर सामान्य नाम हे संकेत मोजता येणारं असते. कसं? सामान्य नाम हे संकेत मोजता येणारं असते. लक्षात ठेवा, सामान्य नाम हे संकेत मोजता येणारे असते. म्हणजे कसं? म्हणजे त्या सामान्य नामाला संकेत मोजू शकत आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे नामाच्या प्रकारापैकी कोणतं नाम हे संकेत मोजता येते. तर नामाच्या प्रकारापैकी एकमेव असं सामान्य नाम आहे ज्याला आपण संकेत मोजू शकतो, आहे का नाही? मुलगाचं आपण मुले करू, नदीचं नद्या करू, वहीचं वया करू, आहे का नाही? म्हणजे एकचं अनेक करू शकतो, अर्थात आपण संख्येमध्ये मोजू शकतो. तर हा होता नामाचा, सामान्य नामाचा म्हणजे नामाचा पहिला प्रकार ज्याला आपण सामान्य नाम असं म्हटलेलं आहे. तुम्हाला क्लिअर कट माहिती झालं असेल. एवढं जरी तुम्ही सामान्य नामाच्या बाबतीत जर व्यवस्थित अभ्यासलं, याच्या पलीकडे परीक्षेत प्रश्न तुम्हाला विचारणार नाही. आता आपण नामाच्या दुसऱ्या प्रकाराकडे जाऊ ज्याचं नाव आहे विशेष नाम. त्याची व्याख्या आपण सुरुवातीला अभ्यासू. बघा, विशेष नाम ज्याला आपण पर्टिक्युलर नेम असं म्हणत असतो. बघा, आता विशेष नामाची व्याख्या काय आहे? ज्या नावाने संपूर्ण जातीचा बोध न होता, हा शब्द महत्वाचा आहे. हा जो शब्द आहे संपूर्ण जातीचा बोध जर झाला तर त्याला सामान्य नाम म्हणायचं. ज्या नावाने संपूर्ण जातीचा बोध न होता, त्या मी तुम्हाला सांगतो. हा माझा मोबाईल आहे, बरोबर आहे? हा माझा काय? मोबाईल आहे. या मोबाईल, आता हा फोन आहे, मोबाईल आहे. मोबाईल किंवा फोन म्हटल्याच्या नंतर हा भ्रमणध्वनी आहे. आता हा एक सामान्य नाम आहे. पण मी जेव्हा मला विवो कंपनीचा मोबाईल लागतो, विवो, तर विवो हा एक विशिष्ट पद्धतीकडे तुम्हाला घेऊन जातोय. मला सॅमसंगचा मोबाईल लागतो, मला ऍपल लागतो. जेव्हा तुम्ही असे म्हणता ना, तर हे एका विशिष्ट जातीचा बोध करून देते. जेव्हा एखादी नाव जेव्हा विशिष्ट जातीचा बोध करते म्हणजे समूहाचा बोध नाही करत, तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो? विशेष नाम असं म्हणत असतो. म्हणजे विशेष नामामध्ये थोडक्यात जर सांगायचं असेल तर विशेष नाम हे संपूर्ण जातीचं नसून जातीतील एका विशिष्ट वस्तूचं, प्राण्याचं किंवा स्थळाचं दिलेलं नाव म्हणजे काय असते? विशेष नाम असते. काहीच टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो. बघा, जसं आपण सामान्य नामाच्या बाबतीत माहिती अभ्यासली, सेम तशी माहिती आपण विशेष नामाच्या बाबतीमध्ये बघू. बघा, मी तुम्हाला बोललो होतो का देश हा जो काही शब्द आहे तर तो सामान्य नाम आहे. पण मी जर तुम्हाला म्हटलं भारत, आता मी भारत म्हटल्याच्या नंतर तुम्हाला एक विशिष्ट डोळ्यासमोर काय येणार आहे? इमेज तयार होणार आहे. भारत म्हटल्याच्या नंतर तुम्ही अमेरिकेकडे किंवा इतर कोणत्याही देशाकडे जाणार नाही. एक विशिष्ट, आहे का नाही, सुजलाम सुफलाम, आहे का नाही, असा आपला हा भारत देश आहे. म्हणजे भारत एका विशिष्ट देशाचं नाव आहे का नाही? एक विशिष्ट देश आहे, त्याचा उल्लेख करतो म्हणून ते भारत हे काय आहे? तर ते विशेष नाव आहे. तुम्ही काही म्हणू शकता, मग अमेरिका म्हणा, इंग्लंड म्हणा, जपान म्हणा, आहे का नाही, हे सर्वच्या सर्व जे काही देशाचे नाव आहे का नाही, तर हे देशाचे नाव इकडल्या बाजूचे हे विशेष नाम आहे. देश म्हटल्याच्या नंतर ते सामान्य नाम होईल. मी त्याच पद्धतीनं तुम्हाला नदी म्हटलं, नदी हे सामान्य नाम आहे. पण मी जर तुम्हाला म्हटलं गंगा, आहे का नाही, एक विशिष्ट नदी आहे. मी म्हटलं तुम्हाला गोदावरी, एक विशिष्ट नदी आहे. यमुना, सरस्वती, विशिष्ट नदीचे नाव आहे. मग विशिष्ट जातीचा बोध होत असेल तर त्याला आपण विशेष नाम म्हणायचं असते. मी जर तुम्हाला म्हटलं, आता बघा, मी जर तुम्हाला म्हटलं, बघा, हा मुलगा आहे. आता मुलगा म्हटल्याच्या नंतर हा सामान्य नाम आहे.
पण मी म्हटलं तुम्हाला रतन आहे का नाही, मी म्हटलं तुम्हाला राम आहे का नाही, मी म्हटलं तुम्हाला प्रवीण, हे जे काही शब्द आहे की नाही तर एका विशिष्ट नामाचा बोध करून देतात, म्हणून त्याला विशेष नाम म्हणायचं आहे. बरोबर. आता मी म्हटलं वाघ, बरोबर आहे की नाही, वाघ, वाघ हा सामान्य नाम आहे. पण मी जर तुम्हाला म्हटलं पांढरा वाघ, आता विशिष्ट जातीचा बोध करून देते की नाही. पांढरा वाघ म्हटल्याच्या नंतर तुम्ही लाल वाघाकडे थोडी जाणार आहे, बरोबर आहे की नाही. आमच्याकडे अन्वी वाघीण होती आहे का नाही, अवनी आहे का नाही, अवनी वाघीण. मग आता हे अवनी वाघीण म्हटल्याच्या नंतर वाघाच्या एका जातीला आपण विशिष्ट पद्धतीने नाव देतो आहे, म्हणून त्याला म्हणायचं आपण विशेष नाम. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा मी म्हटलं फूल. आता फूल म्हटल्याच्या नंतर हे काय आहे तर हे सामान्य नाम. पण मी जर तुम्हाला म्हटलं पांढरा गुलाब, पांढरा गुलाब म्हटलं तरच ते काय होणार आहे, तरच ते विशेष नाम होणार आहे. केवळ तुम्ही गुलाब जर म्हटलं ना तर ते सुद्धा सामान्य नाम होईल, पण त्या गुलाबामध्ये जर तुम्ही पांढरा गुलाब असं म्हटलं, लाल गुलाब असं म्हटलं तर ते काय होणार आहे, विशेष नाम होणार आहे. हे सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर इकडल्या उजव्या बाजूला लिहिलेले ते विशेष नाम आहे आणि डाव्या बाजूला लिहिलेले हे काय आहे, सामान्य नाम आहे. आता त्याच पद्धतीने मी जर तुम्हाला म्हटलं सूर्य, आता सूर्य हा एक विशेष नाम आहे, बरोबर आहे. चंद्र हे काय आहे, एक विशेष नाम आहे. लक्षात आलं. आता मी तुम्हाला जर म्हटलं काय, मी तुम्हाला म्हटलं दिवाळी, तर दिवाळी हे काय आहे, दिवाळी एका विशिष्ट सणाचं नाव आहे, म्हणून हे सुद्धा काय आहे, विशेष नाम आहे. लक्षात ठेवा. मी तुम्हाला म्हटलं गुरुवार किंवा मी म्हटलं तुम्हाला सोमवार, एका विशिष्ट वाराचं नाव आहे, म्हणून हे सुद्धा काय आहे, विशेष नाम आहे. म्हणजे विशेष नाम हे संपूर्ण जातीचा बोध न करता जातीतील विशिष्ट एकाच घटकाचा बोध करून देते, अशा नामाला आपण विशेष नाम म्हणायचं असते. लक्षात आलं. विशेष नाम म्हणजे काय. आता जसं सामान्य नामाची वैशिष्ट्ये बघितली तशी आपण विशेष नामाची वैशिष्ट्ये बघणार आहोत. बघा आता विशेष नामाची वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगता येतात. विशेष नामाची वैशिष्ट्ये आपल्याला अनेक प्रकारची सांगता येतात. त्याचे काही महत्वपूर्ण तुम्हाला उदाहरणं मी तुम्हाला इथं दाखवतो. बघा, पहिलं, विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. विशेष नाम व्यक्तिवाचक असते त्याच्या मागचं कारण असं आहे, जसं सामान्य नाम जातीवाचक का बरं असते, कारण ते संपूर्ण समूहाला किंवा गटाला दिलेलं नाव असते, म्हणून त्याला आपण जातीवाचक नाम असं म्हणत असतो. तसं हे विशेष नाम जे आहे तर ते व्यक्तिवाचक असते. बघा, प्रश्नामध्ये व्यवस्थित पद्धतीनं कन्फ्युजन व्हायचं नाही. जातीवाचक नाम हे सामान्य नाम असते, व्यक्तिवाचक नाम हे विशेष नाम असते. फक्त असते म्हणूनच एवढं माहिती नाही, तर नेमकं रिझन माहिती पाहिजे, आहे का नाही. का, बघा, संपूर्ण जातीचे नव्हे, म्हणजे हे जे काही विशेष नाम आहे तर हे संपूर्ण जातीचे नाही, तर जातीतील एका विशिष्ट घटकाचे असते, म्हणून त्या नामाला आपण व्यक्तिवाचक नाम असं म्हणत असतो. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या विशेष नामाच्या बाबतीमध्ये सांगता येतं. त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे का हे जे काही विशेष नाम आहे तर हे नेहमी एकवचनी असते. मी तुम्हाला आत्ताच बोललो की आपल्या नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त एक असं नाम आहे सामान्य नाम, त्याचंच अनेक वचन होते, आहे का नाही. आता हे जे काही नामाचे इतर प्रकार आहेत 2, म्हणजे ज्यामध्ये विशेष नाम असेल किंवा भाववाचक नाम असेल, तर हे कसं असते, एकवचनी असते. लक्षात ठेवा. आता हे जरी एकवचनी असेल, कारण हे जरी एकवचनी असेल पण याचं आपण अनेक वचन करू शकतो. आणि जर एखाद्या विशेष नामाचं अनेक वचन केलं तर ते सामान्य नामाचं कार्य करते. जसं मी तुम्हाला आदल्या पॉइंटमध्ये सामान्य नाम हे विशेष नामाचं कार्य करते असं बोललो होतो. शेजारची तारा एमपीएससी करते असं मी तुम्हाला एक वाक्य घेतलं. तसं हे जरी विशेष नाम एकवचनी जरी असेल, विशेष नाम हे संकेत मोजता येणारं नसते, त्याचं अनेक वचन होत नाही. पण जर तुम्ही अनेक वचन केलं त्या विशेष नामाचं तर ते सामान्य नाम म्हणून काय करत असते, कार्य करत असते. विशेष नाम हे नेहमी एकवचनी असते आणि जर विशेष नामाचे अनेक वचन केले तर ते कशाचं कार्य करते, सामान्य नामाचं कार्य करते. हा दुसरा महत्वाचा पॉइंट विशेष नामाच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवायचा. आता बघा, नामांना सामान्य नामासारखा वापर कसा होतो. बघा, त्याचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. ऍक्च्युली हा कुंभकर्ण हा जो काही शब्द आहे तर तो काय आहे, विशेष नाम आहे. काय आहे, विशेष नाम आहे. पण इथं हा कुंभकर्ण या वाक्यामध्ये सामान्य नाम म्हणून आलेला आहे. कसं, मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, इथे कुंभकर्ण हे सामान्य नाम का बरं आहे, जरी कुंभकर्ण हे मुळात कुंभकर्ण हे विशेष नाम आहे, परंतु इथे त्या कुंभकर्ण शब्दानं कशाचं कार्य केलेलं आहे, सामान्य नामाचं कार्य केलं. सामान्य नामाचं कार्य विशेष नाम कधी करते, बघा कधी करते लक्षात ठेवा. जेव्हा एखाद्याला नाव ठेवत असतो, एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्राण्याला नाव ठेवत असतो, तेव्हा ते जे काही विशेष नाम आहे तर ते विशेष नाम सामान्य नाम म्हणून कार्य करत असते. हे त्याचं तिसरं वैशिष्ट्य. त्याचं चौथं वैशिष्ट्य असं आहे की विशेष नामाची जी काही व्याप्ती आहे तर ती मर्यादित असते. कारण का बरं, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. त्याच्या मागचं कारण असं आहे. बघा, मी तुम्हाला मुलगा असं म्हटल्याच्या नंतर लगेच तुमच्या डोक्यात एक येईल का हे सामान्य नाम आहे.
कारण तुम्हाला काहीतरी गुणधर्म या मुलगा नावाच्या शब्दावरून दिसतात, म्हणून ते तुम्ही डायरेक्ट नो कन्फ्युजन डायरेक्ट सामान्य नाम म्हणता. पण मी जेव्हा सागर नावाचा हा शब्द तुम्हाला म्हणतो किंवा मी तुम्हाला नर्मदा हा नावाचा शब्द म्हणतो, तेव्हा तुमच्या मनामध्ये द्विधा अवस्था होते. सागर हे कोणतं नाम आहे किंवा नर्मदा हे कोणतं नाम आहे, तुमच्या मनामध्ये डाऊट येतात. का बरं? सागर म्हटल्याच्या नंतर बोलणाऱ्याला नेमकं समुद्र म्हणायचं आहे का, की बोलणाऱ्याला एका विशिष्ट व्यक्तीचा बोध करून उच्चारायचा आहे का नाही? म्हणजे विशेष नामाला जरी अर्थ असतो पण तो अर्थ सामान्य नामासारखा नसतो. सामान्य नामाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो, पण विशेष नामाला मर्यादित अर्थ असतात. त्याचं कारण असं आहे, कारण नर्मदा म्हटल्याच्या नंतर तुम्हाला नदी म्हणायचं आहे, की नर्मदा म्हटल्याच्या नंतर तुम्हाला एका मुलीचं वैयक्तिक नाव घ्यायचं आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होते की नाही? म्हणजे विशेष नामाला मर्यादित अर्थ आहे, परंतु सामान्य नामाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो. तर असे 4 वैशिष्ट्य आपल्याला विशेष नामाची सुद्धा सांगता येतात. तुम्हाला विशेष नाम म्हणजे काय हे आपल्या नामाची दुसरा प्रकार समजला असेल. आता नामाच्या शेवटच्या प्रकाराकडे जाणार आहोत. त्याचं नाव असणार आहे भाववाचक नाम. फार सोपा आहे, साधा आहे. कोणतीही गोष्ट रट्टा मारायची नाही, तर ते व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. तुम्हाला मराठी भाषेत व्याकरणामध्ये काहीच डाऊट राहू देणार नाही, एवढं मी तुम्हाला जबरदस्त शिकवेल. बघा, आता नामाचा तिसरा प्रकार आहे ज्याचं नाव आहे भाववाचक नाम. आता मराठी व्याकरणामध्ये, मराठी भाषेमध्ये अनेक व्याकरणकार होऊन गेले. त्यांनी ज्या काही शब्दाच्या जातीचं वर्गीकरण केलं किंवा ज्या काही शब्दाच्या जाती आहे, तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे नाव दिले. जसं मोरोकेशव दामले असेल, दादोबा पांडुरंग तळखडकर असेल, आहे का नाही? त्याच्यानंतर अरविंद मंगरुळकर असेल, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर असेल, असे बरेच व्याकरणकार, बाळशास्त्री जांभेकर असेल, गोडबोले असेल, आहे का नाही, केळकर असेल, असे असंख्य व्याकरणकार मराठी भाषेमध्ये होऊन गेले. आणि त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये त्या यांच्यामध्ये शब्दाच्या जातीच्या ज्या काही व्याख्या असेल किंवा त्याला जे काही पर्यायसूचक नाव आहे तर ते दिलेले आहे, जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय असतात, अतिशय महत्वाचे असतात. बघा, नामाचा तिसरा प्रकार आहे ज्याचं नाव आहे भाववाचक नाम. या भाववाचक नामाला दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी धर्मवाचक गुणवाचक नाम असं म्हटलेलं आहे. बघा हे धर्मवाचक नाम हे जे आहे ना, तर हे आपल्या मोरोकेशव दामले यांनी केलेलं आहे. या भाववाचक नामाला आपण गुणवाचक नाम असं सुद्धा देखील म्हणत असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, भाववाचक नामाला आपण जरी गुणवाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असं जरी म्हणत असेल, पण त्याच्या मागे नेमकं रिझन काय आहे हे समजून घेणे गरजेचं आहे. केवळ पाठांतर करायचं नाही. बघा, पहिले आपण एवढं समजू की नेमकं सामान्य नाम आणि विशेष नाम याच्या जशा व्याख्या आपण लक्षात ठेवल्या, तसं भाववाचक नाम म्हणजे नेमकं काय याची व्याख्या आपण व्यवस्थित पद्धतीनं पटवून घेऊ, म्हणजे आपल्याला भाववाचक नाम शिकायला काय होईल, सोपी पडणार आहे. बघा, सामान्य नामामध्ये संपूर्ण जातीचा बोध होतो, परंतु विशेष नामामध्ये संपूर्ण जातीचा बोध न होता एका विशिष्ट प्राण्याचा, व्यक्तीचा, स्थळांचा बोध होतो, त्याला आपण विशेष नाम म्हणतो. भाववाचक नाम म्हणजे नेमकं काय? मग बघा, ज्या नावाने प्राण्यामध्ये म्हणा किंवा वस्तूमध्ये म्हणा असलेला जो काही गुणाचा भाव किंवा स्थितीचा जो काही भाव असतो किंवा जो काही धर्म असतो, तर त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणत असतो. बघा, तुम्हाला कधी कधी असं सुद्धा पेपरमध्ये विचारते, धर्मीवाचक आणि धर्मवाचक. आता धर्मी आणि धर्म हे जे काही वर्गीकरण आहे, तर हे मोरोकेशव दामले यांनी त्यांच्या व्याकरणच्या पुस्तकामध्ये केलेलं होतं. आपल्या मोरोकेशव दामले यांच्या व्याकरणाच्या पुस्तकाचं नाव आहे शास्त्रीय मराठी व्याकरण. त्यांनी 1911 मध्ये ते प्रसिद्ध केलेलं होतं आणि त्यांच्या पुस्तकामध्ये त्या नामाचे वर्गीकरण त्यांनी 2 पद्धतीने केले. जसं दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी नामाचं वर्गीकरण 2 पद्धतीने केलं, विकारी आणि अविकारी, म्हणजे त्या शब्दाच्या जातीचं. तसं हे नामाचं वर्गीकरण आपल्या मोरोकेशव दामले यांनी 2 पद्धतीने केलेलं आहे. एक आहे त्याच्यामध्ये धर्मीवाचक आणि दुसरा आहे धर्मवाचक. तर त्या मोरोकेशव दामले यांच्यामध्ये धर्मीवाचक जे काही नाम आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सामान्य नामाने विशेष नामाचा समावेश केलेला आहे. परंतु मोरोकेशव दामले यांनी धर्मवाचक नामामध्ये केवळ एकाच नामाचा उल्लेख केला, त्याचं नाव आहे ते म्हणजे भाववाचक नाम. आता नेमकं हा भाववाचक नामाची व्याख्या काय आहे? बघा, ज्या नावाने एखाद्या प्राण्यामध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये असलेला जो काही गुण आहे किंवा जो काही भाव आहे, यांच्या स्थितीचा जो काही भाव व्यक्त केला जातो, त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणत असतो. काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. हे सर्वच्या सर्व एका उदाहरणावरून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजून सांगतो. बघा, पहिले आपण व्यवस्थित समजून तर घेऊ की नेमकं भाववाचक नाम म्हणजे काय. आता भाववाचक नाम म्हणजे नेमकं काय? बघा, हे जे भाववाचक नाम आहे ना, तर हे आपल्याला डोळ्याने दिसू शकत नाही. बघा, जसं सामान्य नाम किंवा विशेष नाम हे डोळ्याने दिसू शकते, तसं भाववाचक नाम हे डोळ्याने दिसू शकत नाही.
किंवा याला आपण हाताने स्पर्श करू शकत नाही, मग भावाचक नाम फक्त आणि फक्त हे आपण मनाने काय करू शकतो, अनुभवू शकतो. म्हणजे कसं बघा, आता हे जे काही शौर्य हे जे काही नाव आहे, आता शौर्य म्हणजे काय, तर एखादी अंगात असणारा जो काही पराक्रम असतो, अंगात असणाऱ्या पराक्रमाला आपण शौर्य असं म्हणत असतो. शौर्य हे दिसत नाही किंवा याला हात लावून बघता येत नाही, ते केवळ आपण आपल्या मनाने काय करू शकतो, अनुभवू शकतो. मग ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, ते केवळ मनाने अनुभवायचे असतात, अशा नामाला आपण भावाचक नाम म्हणायचं आहे. जसं बघा, शौर्य हे भावाचक नाम आहे. हे बघा, चांगुलपणा भावाचक नाम आहे, म्हणजे इतराबद्दलची चांगली भावना म्हणजे चांगुलपणा, भावाचक नाम आहे. त्यानंतर नम्रता म्हणजे एक पद्धतीचा काय विनीत भाव आहे का नाही. त्याच्यानंतर गोडी आहे का नाही, आनंददायी एक अनुभव आहे, हे फक्त अनुभवायचे असतात. इथं बघा, हुशारी म्हणजे एक बुद्धिमत्तेचा गुण आहे, जो फक्त आणि फक्त मनाने अनुभवू शकतो, डोळ्यांनी बघू शकत नाही. म्हणून जे डोळ्यांनी बघू शकत नाही किंवा ज्याला स्पर्श करता येत नाही किंवा ज्याची चव घेता येत नाही, असे नाम म्हणजे भावाचक नाम. हे बघा, इथं गरिबी, आर्थिक स्थितीचा अभाव आहे तो, बरोबर. तर अशा नामाला आपण काय म्हणायचं असते, अशा नामाला आपण भावाचक नाम म्हणायचं असते. आता गरिबी हा जो काही शुद्ध शब्द आहे, तर पेपरमध्ये वारंवार विचारते, तर त्याची विलांटी बघा जशी काढली तशी तुम्हाला इथं दाखवायची आहे. तर हे होतं सर्वच्या सर्व भावाचक नाम, अर्थात त्याला धर्मवाचक नाम असं म्हटलं जातं. तर आता सर्वात महत्वाचं, हे जे काही भावाचक नाम आहे, तर हे भावाचक नाम तयार होत असतात, काही प्रत्यय लागून तयार होतात. भावाचक नाम नेमकं कोणते प्रत्यय लागून तयार होतात आणि ते प्रत्यय कोणाला लागल्या जातात आणि भावाचक नाम तयार होतात, तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात बघा. तर भावाचक नामाला बघा कोणते प्रत्यय लागतात, पण, पणा आहे का नाही, त्व, ता, ई, त्यानंतर बघा गिरी, त्यानंतर य, त्यानंतर वा, त्यानंतर आई, अशा पद्धतीचे प्रत्यय लागून भावाचक नाम तयार होतात. आता हे जे काही पण, पणा, आई, ई, त्व, ता, वा, की, य, गिरी, हे जे काही प्रत्यय आहे, तर हे प्रत्यय नेमकं लागतात कोणाला, तर हे प्रत्यय विशेष नामाला किंवा सामान्य नामाला लागतात, कधी कधी विशेषणाला सुद्धा लागतात. म्हणजे भावाचक नाम हे महत्वाच्या दोन नामापासून तयार होते. पहिला आहे विशेष नाम आणि दुसरा आहे सामान्य नाम. विशेष नाम आणि सामान्य नावाला हे जे काही मी तुम्हाला पिवळ्या रंगामध्ये दाखवलेले प्रत्यय आहे, तर ते प्रत्यय लागतात कोणाला, विशेष नाम आणि सामान्य नामाला हे प्रत्यय लागतात आणि काय तयार होतात, भावाचक नाम तयार होतात. कधी कधी हे प्रत्यय विशेषणाला सुद्धा लागतात. आता विशेषण म्हणजे काय, तर कालच्या शब्दाच्या जातीत मी तुम्हाला ओरियल मध्ये शिकवलेलं आहे, बरोबर. तर ते व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घ्या. म्हणजे भावाचक नाम हे स्वतःचा स्वतंत्र असं अस्तित्व नाहीये. म्हणजे हे जे काही भावाचक नाम आहे, तर ते दुसऱ्याच्या आश्रयित असतात. दुसऱ्याच्या आश्रयित म्हणजे काय, तर भावाचक नाम हे कोणातरी पासून तयार झालेलं असते. भावाचक नाम कोणापासून तयार झालेलं आहे, भावाचक नाम हे विशेष नाम, सामान्य नाम, कधी कधी विशेषण यांना प्रत्यय लागून तयार होतात. म्हणून हे सर्वात महत्वाचं बघा. जसं शहाणा हे एक विशेषण आहे, त्याला पण नावाचं प्रत्यय लावून शहाणपण हे भावाचक नाम तयार झालं आहे का नाही. जसं बघा, लहानपण, वेडेपणा, प्रामाणिकपणा किंवा मोठेपणा, विशेषणाला प्रत्यय लागून हे भावाचक नाम तयार झालेले आहे. त्याच्यानंतर बघा, त्व नावाचा प्रत्यय लागून भावाचक नाम तयार होतात. बघा, शत्रू, शत्रुत्व, मित्र, मित्रत्व, माणूस, मनुष्यत्व, नेता, नेतृत्व, देव, देवत्व. हे बघा, हे शत्रू, मित्र, माणूस, नेता, देव हे सर्वच्या सर्व सामान्य नाम आहे. यांना त्व नावाचा प्रत्यय लागून ते भावाचक नाम तयार झालेली आहे. इकडे बघा, आता हे बघा, नम्र, त्याला ता लागला, नम्रता. नम्र हा एक काय आहे, सामान्य नाम आहे, विशेषण आहे का नाही, विशेषण आहे. म्हणजे या विशेषणाला हे प्रत्यय लागून इकडले भावाचक नाम तयार झाले. नम्रता, सुंदरता, क्रूरता, समता आहे का नाही. त्याच्यानंतर बघा, इथं ई नावाचा प्रत्यय लागून, जसं बघा, गोड, गरीब, श्रीमंत, हुशार, हे मूळचे काय आहे, विशेषण आहे. या विशेषणाला ई प्रत्यय लागून हे भावाचक नाम तयार झाले. गोड पासून गोडी, गरीब पासून गरिबी आहे का नाही, श्रीमंत पासून श्रीमंती, हुशार पासून हुशारी, विशेषणाला प्रत्यय लागून भावाचक नाम तयार झाले. इथं बघा, गुलाम, दादा, फसवा, कारकून, त्याला गिरी प्रत्यय लागून भावाचक नाम तयार झाले. गुलामगिरी, दादागिरी, फसवेगिरी, कारकूनगिरी, लुच्चेगिरी हे सर्वच्या सर्व भावाचक नाम आहे, त्या तयार होते. शूर हे एक विशेषण आहे, त्याला य प्रत्यय लावला तर शौर्य हे भावाचक नाम होते. मधुर पासून मधुर्य, धीर पासून काय, धैर्य हे भावाचक नाम आहे. बघा, मुंबई पोलीस भरती 2017 मध्ये असा प्रश्न आला होता की खालीलपैकी भावाचक नाम नसलेला पर्याय ओळखा. त्यांनी बघा कसे ऑप्शन दिले, बघा तुम्हाला सांगतो. बघा, शौर्य, त्यानंतर बघा मौर्य, धैर्य आणि त्याच्यानंतर आहे कौर्य. याच्यापैकी भावाचक नाम कोणतं नाही.
तर हे जे काही मौर्य आहे ना, तर हे एका विशिष्ट जातीचा बोध करून देते, म्हणून हे जे आहे तर हे भाववाचक नाम नाही, हे विशेष नाम आहे. बाकी शौर्य, धैर्य, कौर्य हे सर्वच्या सर्व काय आहे, भाववाचक नाम आहे. लक्षात ठेवा. वा प्रत्यय लागून तयार होणारे भाववाचक नाम बघा, गारवा, ओलावा, गोडवा आहे का नाही. आई प्रत्यय लागून भाववाचक नाम बघा, नवलाई, चपळाई, दांडगाई, महागाई आहे का नाही. हे अशा पद्धतीचे खोदाई हे सर्वच्या सर्व भाववाचक नाम तुम्हाला दिसून येतात. लक्षात आलं मग. तर हे होतं तुमचं भाववाचक नाम. तर भाववाचक नामाला कोणते प्रत्यय लागतात, पण, पणा, आई, ई, त्व, ता, वा, की, य, गिरी, की असे प्रत्यय हे सामान्य नामाने विशेष नाम यांना लागतात, कधी कधी विशेषणाला लागतात आणि भाववाचक नाम तयार होतात. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. आता जसं सामान्य नामाचे जे दोन प्रकार होते की नाही, पदार्थवाचक आणि त्यानंतर समूहवाचक, तसं आपल्या भाववाचक नामाचे 3 प्रकार आहे. बघा, हे भाववाचक नामाचे 3 प्रकार त्याच्या गुणावरून ठरतात. कशावरून ठरतात, गुणावरून. पहिला भाववाचक नामाचा प्रकार आहे ज्याचं नाव आहे गुणदर्शक भाववाचक नाम. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थितीदर्शक भाववाचक नाम आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कृतीदर्शक भाववाचक नाम. भाववाचक नामाचे हे 3ही प्रकार फार अत्यंत सोपा आहे, ते आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासूया. बघा, भाववाचक नामाचा पहिला प्रकार ज्याचं नाव आहे गुणदर्शक भाववाचक नाम. आता एखाद्या वस्तूमध्ये म्हणा किंवा एखाद्या प्राण्यामध्ये म्हणा काहीतरी गुण असतो, हाय का नाही. कोणामध्ये सुंदर दिसण्याचा असेल, कोणामध्ये हुशाराचा असेल, कोणामध्ये लबाडीचा असेल. कोणत्याही वस्तू प्राण्यामध्ये काहीतरी गुण असतो. मग हे गुण दर्शवणारे म्हणजे वस्तूचा किंवा प्राण्याचा गुण दर्शवणारे जे काही नाम असते त्याला भाववाचक नामच म्हणतात. पण भाववाचक नामाचा प्रकार हा गुणदर्शक असतो. कसं बघा, प्रामाणिकपणा हाय का नाही, सौंदर्य, त्याच्यानंतर गोडी हे गुण सांगतात वस्तू किंवा प्राण्यामधला, म्हणून याला आपण गुणदर्शक भाववाचक नाम म्हणायचं. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे स्थितीदर्शक भाववाचक नाम. स्थिती म्हणजे नेमकं काय बघा, एखादी व्यक्ती किंवा वस्तू किंवा समाजाच्या इथं अवस्थेचा किंवा परिस्थितीचा बोध होतो त्याला आपण काय म्हणायचं असते, त्याला आपण स्थितीदर्शक भाववाचक नाम असं म्हणत असते. त्याचं थोडक्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तर या भाववाचक नामामध्ये स्थितीदर्शक भाववाचक नामामध्ये स्थितीचा बोध करून देते. म्हणजे बघा, तारुण्य एखादी काय स्थिती आहे, तरुणाईची स्थिती आहे ती, हाय का नाही. त्याच्यानंतर म्हातारपण स्थिती आहे मानवी जीवनाची, तारुण्य झाल्याच्या नंतर म्हातारपण येणं, हाय का नाही, स्थिती आहे. त्याच्यानंतर गरिबी हाय का नाही, परिस्थितीचा अभाव आहे. गरीब झाल्याच्या नंतर काय येते, बरोबर आहे की नाही, श्रीमंती येते, हाय का नाही. ऍक्च्युली हे जे काही अवस्था किंवा एखादी परिस्थितीचे जे काही अभाव दर्शवणारे शब्द असतात तर त्यांना स्थितीदर्शक म्हणायचं. बालपण हाय का नाही, स्थितीदर्शक आहे, स्थितीदर्शक आहे म्हणून त्याला म्हणायचं स्थितीदर्शक भाववाचक नाम. शेवटचा प्रकार आहे याचा कृतीदर्शक भाववाचक नाम. कृतीदर्शक भाववाचक नाम म्हणजे नेमकं काय, तर इथं हालचाल होते. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर इथं हालचाल होते. म्हणजे कसं, घडणाऱ्या क्रियेला किंवा कृतीला जे नाव दिले जाते त्याला आपण कृतीदर्शक भाववाचक नाम असं म्हणतो. कृतीदर्शक भाववाचक नाम ओळखायचं असेल तर इथं हालचाल असते. कसं बघा, चोरी करण्याची हालचाल असते, कुलूप फोडावं लागते की नाही, जिथं हालचाल असते त्याला म्हणायचं आपण काय, कृतीदर्शक भाववाचक नाम. हास्य हालचाल असते म्हणून ते भाववाचक नामच आहे पण ते कृतीदर्शक आहे. धावणे हालचाल असते की नाही हातपायाची, म्हणून जिथं हालचाल तिथं नेहमीच काय म्हणायचं, कृतीदर्शक भाववाचक नाम. उड्डाण इथं हालचाल असते की नाही तर याला म्हणायचं आपण कृतीदर्शक भाववाचक नाम. तर हे होतं संपूर्ण भाववाचक नामाचे 3 महत्वाचे प्रकार, गुणदर्शक, स्थितीदर्शक आणि कृतीदर्शक. आता या भाववाचक नामाची वैशिष्ट्ये बघू. जसं आपण सामान्य नामाने विशेष नामाचे वैशिष्ट्य बघितले तसं आपण भाववाचक नामाची वैशिष्ट्ये बघणार आहोत. बघा, भाववाचक नामाची वैशिष्ट्य पहिलं काय आहे, पहिलं आहे त्याचं रूप जे आहे तर ते अदृश्य असते. म्हणजे कसं, हे भाववाचक नाम आपण विशेष नाम सामान्य नामासारखं डोळ्यांनी बघू शकत नाही किंवा त्याला हात लावू शकत नाही. हे अदृश्य स्वरूपामध्ये असते. फक्त याचा जो काही उपभोग आहे तर हे आपण मनाने घेऊ शकतो, याला आपण चव किंवा स्पर्श करू शकत नाही. त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हे अनेक वचन नसते. म्हणजे हे जे काही भाववाचक नाम आहे तर नेहमी कसं असते, अनेक वचनी असते. आणि भाववाचक नामाचे जर तुम्ही अनेक वचन केलं तर ते सामान्य नामाने विशेष नामाचे कार्य करत असते. तर आपण ते समोर शिकणार आहोत. त्याच्यानंतर या भाववाचक नामाला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसते. जसं सामान्य नामाला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असते आणि विशेष नामाला हे मर्यादित अर्थ आहे, तसं हे जे काही भाववाचक नाम आहे तर याला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसते. म्हणजे हे जे काही भाववाचक नाम आहे तर हे कोणत्या तरी नामापासून तयार झालेलं असते. याचं स्वतःचं स्वतंत्र असं कुठंच अस्तित्व नाहीये. आणि त्याचं एक समोरचं वैशिष्ट्य असं आहे की भाववाचक नाम
हे जे आहे वाक्यामध्ये, तर हे विशेष नाम आणि सामान्य नामाचं कार्य करू शकते. जसं बघा तुम्हाला इथं दाखवलं, विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. ऍक्च्युअली विश्वास हा जो काही या वाक्यामध्ये विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला, हे इथं काय आहे, विशेष नाम आहे. पण बघा जेव्हा तुम्ही विश्वास आहे का नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाही का, मग विश्वास नाही का, इथं विश्वास हा भावाचक नामा म्हणून वापरला. म्हणजे कधी कधी विशेष नाम भावाचक नाम म्हणून कार्य करत असते, हे लक्षात घेणे गरजेचं आहे. म्हणजे भावाचक नाम हे विशेष नाम म्हणून कार्य करते, लक्षात ठेवा. भावाचक नाम विशेष नाम म्हणून कार्य करते. तर हे महत्वाचे 3 वैशिष्ट्ये भावाचक नामाचे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लक्षात आलेले असेल. आणि इथं नामाचे जे काही संपूर्ण प्रकार होते 3, तर ते इथं पूर्ण झालेले आहे. मी तुम्हाला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये हे जे काही नाम शिकवलं, तर ते संपूर्ण एकदा काय करतो, रिव्हिजन करतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजेल. बघा, आपण सुरुवातीला नाम या शब्दाची व्याख्या पाहिली. बघा, नाम म्हणजे काय, तर प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना, प्राण्यांना, स्थळांना दिलेलं जे काही नाव असते, तर त्या व्याकरणामध्ये त्याला आपण नाम असं म्हणत असतो. हे जे काही नाम आहे ना, तर या नामाचे प्रामुख्याने 3 महत्वाचे प्रकार आहे. पहिला त्याचा प्रकार आहे, त्याचं नाव आहे सामान्य नाम. नामाचा दुसरा प्रकार आहे ज्याला म्हणतो आपण विशेष नाम. आणि नामाचा तिसरा प्रकार आहे ज्याला म्हणतो आपण भाववाचक नाम. बरोबर आहे. मग सामान्य नाम म्हणजे काय, तर एखाद्या नावावरून संपूर्ण जातीचा बोध होतो, त्याला आपण काय म्हणतो, सामान्य नाम असं म्हणत असतो. या सामान्य नामाचे समोर 2 प्रकार पाहिले होते. याचा पहिला प्रकार पाहिला होता तो म्हणजे पदार्थवाचक नाम, त्याला दुसरं नाव आहे द्रववाचक नाम. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार पाहिला होता तो म्हणजे समूहवाचक नाम. लक्षात ठेवा, ज्याला आपण समुदायवाचक नाम असं सुद्धा देखील म्हणत असतो. जिथं लिटर, मीटर, ग्रॅम म्हणजे जिथं परिमाणाची गरज पडते, त्याला आपण काय म्हणतो, पदार्थ. कारण एका विशिष्ट समूहाचा बोध करून देते, जातीचा बोध करून देते, म्हणून ते जातीवाचक असते. बरोबर आहे. त्याचबरोबर हे जे काही सामान्य नाम आहे, तर सामान्य नाम हे नेहमी कसं असते, अनेक वचनी असते. कसं असते, अनेक वचनी. या सामान्य नामाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो. बघा, स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो. त्याचबरोबर या सामान्य नावाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला असं बोललो होतो की सामान्य नाम हे नेहमी संकेत मोजता येणार असते. जसं मुलगा, मुलगे आहे का नाही, नदी, नद्या म्हणजे सामान्य नाम होता. त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा स्थळाचा बोध होतो, त्याला आपण विशेष नाम असं म्हणत असतो. बरोबर आहे. मग आता या विशेष नामाची वैशिष्ट्य बघितली होती. विशेष नाम हे एका विशिष्ट प्राण्याचा किंवा एखादी वस्तूचा बोध करून देते, म्हणून याला आपण काय म्हणतो, व्यक्तिवाचक नाम असं म्हणत असतो. आणि हे जरी व्यक्तिवाचक असेल, पण हे नाम नेहमी कसं असते, एकवचनी स्वरूपामध्ये असते. आणि याला जो अर्थ आहे, तर तो सामान्य नामापेक्षा कसा असतो, मर्यादित असतो, असं मी तुम्हाला बोललेलो होतो. त्यानंतर नामाचा शेवटचा प्रकार बघितला, ज्याला आपण काय म्हटलं होतं, भावाचक नाम. या भावाचक नामाला आपण काय म्हटलं होतं, धर्मवाचक नाम. बघा, धर्मवाचक नाम असं म्हटलं होतं, किंवा याला गुणवाचक नाम असं सुद्धा देखील म्हटलं जातं. ज्या नावावरून एखाद्या व्यक्तीमधील किंवा एखाद्या वस्तूमधील गुणाचा म्हणा किंवा भावाचा म्हणा जेव्हा असा अर्थबोध होतो, तेव्हा त्याला आपण भावाचक नाम म्हणतो, ज्याला आपण धर्मवाचक म्हणतो. आता हे जे काही सामान्य नाम आणि हे जे काही विशेष नाम आहे की नाही, तर या दोन्ही नामाला माहितीये का, या दोन्ही नामाला धर्मीवाचक नाम असं म्हणतात. काय म्हणतात, धर्मीवाचक नाम असं म्हणतात. धर्मी म्हणजे काय, हा जो काही धर्म आहे, धर्माचा अर्थ होतो गुण किंवा धर्माचा अर्थ होतो भाव. आता हा जो काही गुण किंवा हा जो काही भाव आहे, हा गुण किंवा भाव कशामध्ये असतो, तर या 2 नामामध्ये असतो. एक तर सामान्य नामामध्ये असतो किंवा विशेष नामामध्ये असतो. म्हणजे हे जे काही गुण आहे, इकडले जे काही गुण आहे, तर हे गुण या 2 नामामध्ये असतात, म्हणून यांना धर्मीवाचक नाम म्हणतात. आहे का नाही. धर्मी म्हणजे काय, जो गुण ज्याच्यामध्ये वास करत असतो त्याला आपण धर्मीवाचक नाम म्हणतो. लक्षात ठेवा. आता हे भावाचक नामाला प्रत्यय लागतात. कोणते, त्यामध्ये बघा पण असेल, पणा असेल, आहे का नाही, पण, पणा. त्यानंतर आई असेल, ई असेल, त्व असेल, वा, की, य, गिरी या पद्धतीचे प्रत्यय लागतात आणि भावाचक नाम काय होतात, तयार होतात. या भावाचक नामाचे सुद्धा महत्वाचे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले. पहिला आहे गुणदर्शक भावाचक नाम. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थितीदर्शक भावाचक नाम. आणि एक शेवटचा प्रकार पाहिला तो म्हणजे कृतीदर्शक भावाचक नाम. एखाद्या प्राण्यामध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये असणारा जो काही गुण आहे, तर तो गुण म्हणजे असतो गुणदर्शक भावाचक नाम. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय, गोडी असेल, चांगुलपणा असेल, सौंदर्य असेल, तर हे सर्वच्या सर्व एखाद्या वस्तूमध्ये, प्राण्यामध्ये असणारे गुण आहे, म्हणून त्याला आपण गुणदर्शक भावाचक नाम म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थिती. आहे का नाही, परिस्थितीशी संबंधित असणारे शब्द असेल किंवा एखादी स्थिती दर्शवणारे शब्द असेल, तर याला आपण स्थितीदर्शक म्हणतो. जसं म्हातारपण, तारुण्यपण, आहे का नाही, गरिबी, श्रीमंती, हे सर्व स्थिती सांगतात.
परिस्थिती संबंधित असणारे शब्द आहे, जे एका पातळीवरून दुसऱ्या पातळीकडे आपल्याला घेऊन जात असतात, ते सुद्धा स्थितीदर्शक असतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं कृती, हालचाल करणारे जे काही शब्द आहे, जसं उड्डाण, धावणे, चोरी, हसणे, हे याच्यामध्ये हालचाल असतात. हालचाल करणारे जे शब्द असतात तर ते कृतीदर्शक भावाचक नाम असतात. एवढं आपण बघितलेलं होतं. आता या भावाचक नामाचे वैशिष्ट्य बोललो होतो. जसं हे भावाचक नाम आहे की नाही, तर हे भावाचक नाम नेहमी कसं असते, एकवचनी असते. हे विशेष नामासारखं असते, एकवचनी असते. लक्षात ठेवा, याला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसते. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसते. का बरं? कारण हे जे काही भावाचक नाम आहे तर हे कधी कधी सामान्य नाम म्हणा, विशेष नाम म्हणा, किंवा कधी कधी विशेषण यांना प्रत्यय लागून तयार होते. म्हणजे हे भावाचक नाम यांच्याकडे आश्रयित असतात. याला स्वतःचा स्वतंत्र अस्तित्व अजिबात आपल्याला दिसून येत नाही. तर एवढा आपण या भावाचक नामाबद्दल अभ्यासलेलो आहे. इथं तुम्हाला संपूर्ण हे नामाचे प्रकार व्यवस्थित पद्धतीने समजलेले असावे असं मला वाटतं, आणि व्यवस्थित पद्धतीने समजले सुद्धा असेल. लक्षात ठेवा, आता हा जो काही महात्म्य नावाचा जो काही शब्द आहे, तर हा सुद्धा एक पद्धतीचा काय आहे, भाववाचक नाम आहे. बघा, महात्म्य नाही, महात्म्य. काय महात्म्य म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखादी अंत्य अक्षराला य नावाचा प्रत्यय लागतो ना, एखादी अंत्य अक्षरा, बघा मूळ नाव काय आहे, मूळ नाव आहे महात्मा. महात्मा, पण याला जेव्हा तुम्ही य नावाचा प्रत्यय लावता ना, तेव्हा आद्य अक्षरामध्ये काय होते, वृद्धी होते. वृद्धी म्हणजे काय होते, वाढ होते. म्हणजे मच काय होते, मच मा होते समोर हा, आणि इथं बघा त्म्य लावायचा असेल की नाही, तर याला त्म्य. म्हणजे महात्मा या शब्दावरून महात्म्य शब्द हा भावाचक नाम असा तयार होते. एखाद्या मूळ शब्दाला जर य प्रत्यय लागतो तेव्हा आद्य अक्षरामध्ये वृद्धी होते. म्हणजे मच काय होते, नामाचे कार्य करणारे इतर घटक बघणार आहोत. आणि उद्या नाम आणि त्याचबरोबर सर्वनाम हा आपला शब्दाची दुसरी जात सुरू होणार आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण इथं थांबतो आहे, दुसरी जात घेऊन. धन्यवाद. सर्वांना समजलं का, एकदा मला सांगा फक्त.